दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या वतीनं सेठ रामभाई सामानी स्मृती सभागृहात ग्रंथ पुरस्कार प्रदान समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुनील कुमार लवटे तसंच ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे, डॉक्टर रामकली पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीनं 2025 मधील उत्कृष्ट साहित्य कृतीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। याप्रसंगी प्राध्यापक मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा वि. स. खांडेकर पुरस्कार गुरु एका योगियाचे तुरीयातील स्वप्न या कादंबरीसाठी नितीन कोतापल्ले यांना देण्यात आला। श्रीमती कमल मनोहर कोपार्डे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा जनाबाई पुरस्कार वंशावळीच्या प्राचीन सरीतून या कविता संग्रहासाठी प्रतिभा खैरनार यांना देण्यात आला। सामाजिक कार्यासाठी सावित्रीबाई पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना देण्यात आला। धम्मपाल रत्नाकर काव्य पुरस्कार वळीवाच्या वेळा या कविता संग्रहासाठी अजिम नवाज राही यांना देण्यात आला। या मुख्य पुरस्कारांसह 7 जणांना ग्रंथ पुरस्कार तर 19 जणांना विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। यावेळी बोलताना उल्का महाजन यांनी स्त्रियांच्या हालापेष्टा देवदेवतांच्या पूजेनं नाही तर सावित्रीबाईंच्या जन्मानं कमी झाल्याचं सांगितलं। यावेळी त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला उजाळा दिला। सध्या औद्योगिक विकासाखाली सुरू असलेल्या नैसर्गिक ऱ्हासाला आणि शेतकऱ्यांच्या लुटीला पायबंद घालणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। सध्याचं केंद्र आणि राज्य सरकार चुकीच्या दिशेनं चाललंय। अधोगती थोपवायची असेल आणि लोकशाही वाचवायची असेल तर सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे, तरच महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा टिकेल, असं मत महाजन यांनी व्यक्त केलं। लेखक नितीन कोतापल्ले यांनी आपल्या गुरु एका योगियाचे तुरीयातील स्वप्न या कादंबरीचा मतितार्थ स्पष्ट केला। कवयित्री प्रतिभा खैरनार यांनी जनाबाईंच्या नावानं दिला जाणारा हा पहिलाच पुरस्कार असून याचा सार्थ अभिमान असल्याचं सांगत माझ्या जन्मावेळी ही कविता सादर केली। कवी अजिम नवाज राही यांनी आमच्या समाजात शिक्षणाचा अभाव असल्यानं तो सातत्यानं अन्यायाला बळी पडत असल्याचं सांगितलं। फाळणीच्या वेळी आम्ही आमच्या मायभूमीत राहण्याचाच निर्णय घेतला, मात्र मुठभर लोकांमुळं सर्वांना चुकीचं गृहीत धरणं चुकीचं आहे। मागील 70 वर्ष राजकीय सत्ता फक्त आमचा वापर करत आहे, मात्र जो सन्मान मिळाला पाहिजे त्याला आजही पोरकं असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। यावेळी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू, कार्याध्यक्ष दीबा पाटील, उपाध्यक्ष गौरी भोगले, कार्यवाह विनोद कांबळे यांच्यासह साहित्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर साहित्यप्रेमी उपस्थित होते।